वेलकम अगेन. आपण पाहत होतो क्वांटम नंबर्स. पहिला क्वांटम नंबर होता प्रिन्सिपल क्वांटम नंबर, तो आपण लास्ट लेक्चरला स्टडी केला आहे. आज आपण बघतोय सेकंड क्वांटम नंबर, ज्याचं नाव आहे अझिमुथल क्वांटम नंबर. अझिमुथल क्वांटम नंबर, ज्याला स्मॉल एल ने डिनोट केलं जातं. त्याला आणखी काय काय म्हटलं जातं बघा. ऑर्बिटल क्वांटम नंबर, सबसिडरी क्वांटम नंबर, सेकेंडरी क्वांटम नंबर और अँग्युलर मोमेंटम क्वांटम नंबर. नेक्स्ट बघा, तो स्पेसिफाय काय करतोय, अँग्युलर मोमेंटम ऑफ अन इलेक्ट्रॉन. एखाद्या इलेक्ट्रॉनची अँग्युलर मोमेंटम तो सांगतोय, म्हणूनच ह्या क्वांटम नंबरला आणखी काय म्हटलं जातं, अँग्युलर मोमेंटम क्वांटम नंबर. आणखी तो काय सांगतोय, शेप ऑफ दी ऑर्बिटल. ऑर्बिटलचा शेप कोणता असेल हे काय करतोय, हा अझिमुथल क्वांटम नंबर आपल्याला सांगण्याचं काम करतोय. आता बघा, मेन एनर्जी लेवल असते, त्या एनर्जी लेवल मध्ये आणखी सब लेवल्स असतात. त्या सब लेवल्सला आपण आणखी काय काय म्हणतो, सब शेल्स आणि ऑर्बिटल्स. मग कोणकोणत्या ऑर्बिटल्स त्या एनच्या व्हॅल्यू साठी प्रेझेंट आहे ते सांगण्याचं काम कोण करतोय, हा अझिमुथल क्वांटम नंबर. आता बघा, त्याच्या व्हॅल्यू ज्या आहेत ते काय करतात, 0 to n-1 ह्या रेंज मध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे काय, 0 to n-1 एनची व्हॅल्यू जर आपण 4 सबस्टिट्यूट केली तर 4 - 1 किती येते, 3 येते. मग 0 पासून 3 पर्यंतच्या व्हॅल्यू येतील. म्हणजे 0, 1, 2 आणि 3 ह्या 4 व्हॅल्यू येतील. नेक्स्ट बघा, व्हॅल्यू ऑफ एल डिपेंड्स ऑन व्हॅल्यू ऑफ एन. आता हे काय सांगितलंय, व्हॅल्यू एल ची आहे ती कशावरती डिपेंड आहे, एन च्या व्हॅल्यू काय आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. का तर ह्या आपण एल च्या व्हॅल्यू कशा काढतोय, 0 to n-1 एन ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय आणि त्याच्यावरून आपण काय करतोय, एल च्या व्हॅल्यू किती असतील हे आपण काय करतोय, डिटरमाइन करतोय. आता एक एक्झाम्पल घेतलंय बघा, फॉर n = 4. n ची व्हॅल्यू 4 असेल म्हणजे काय असेल, फोर्थ शेल असेल. त्याच्यासाठी आपल्याला एल च्या व्हॅल्यू डिटरमाइन करायचे. एल च्या व्हॅल्यू काय असतात, 0 to n-1. मग n ची व्हॅल्यू जर आपण 4 भरली, 4 - 1 किती येते, 3 येतं. मग 0 पासून 3 पर्यंतच्या व्हॅल्यू येतील 1 आणि 2 पण इन्क्लूड होईल. अशा किती व्हॅल्यू येतात, टोटल 4 व्हॅल्यूज येतात. मग त्या 4 व्हॅल्यूज काय असणार आहेत, 4 टाइप्स ऑफ सबसेल्स असणार आहेत. जेवढ्या व्हॅल्यू येतील तेवढ्या टाइपचे सबसेल्स तिथं काय असणार आहेत, प्रेझेंट असणार आहेत. 4 टाइप्स ऑफ सबसेल्स कोणकोणते आहेत, एस, पी, डी आणि एफ. हे जे डिनोशन दिलेलं आहे एस, पी, डी, एफ, हे कशावरून दिलेले आहेत, वर्ड्स वरून दिलेले आहेत. शार्प साठी एस लिहिलेलं असतं, प्रिन्सिपल साठी पी, डिफ्युजर साठी डी आणि फंडामेंटल साठी एफ. आता हा अझिमुथल क्वांटम नंबर आहे, तो आणखी काय सांगतो, नंबर ऑफ ऑर्बिटल्स इन ए शेल. एखाद्या शेल मध्ये कोणकोणते ऑर्बिटल्स प्रेझेंट असू शकतात आणि किती असू शकतात हे सांगण्याचं काम कोण करतोय, हा अझिमुथल क्वांटम नंबर करतोय. आता आपण हा टेबल बघू. टेबल बघितल्यानंतर जास्ती क्लिअर होईल. एन ची व्हॅल्यू 1 असताना शेल कोणता असतं, के शेल असतात. हे कशावरून काढलं, आपण परवा काय केलं, एक स्ट्रक्चर काढलं होतं, ऍटॉमिक स्ट्रक्चर. त्याच्यावरून आपण ह्या शेल लिहिलेल्या. पहिलं शेल असेल के, दुसरी एल, तिसरी एम आणि चौथी काय असेल, एन शेल असेल. के शेल साठी एन ची व्हॅल्यू आपण 1 असते म्हणून सांगितलं, एल साठी 2, एम साठी 3 आणि एन साठी 4. त्याच्यावरून आपण ह्या व्हॅल्यू लिहिलेल्या आहेत किंवा ह्या शेल्स लिहिलेल्या आहेत. एन ची व्हॅल्यू 1 असेल तेव्हा शेल कोणता असेल, के शेल असेल. आता ह्या एन च्या व्हॅल्यू कशा काढल्यात आपण, 0 to n-1. एन ची व्हॅल्यू आपण 1 पुट केली तर काय होतंय, 1 - 1 0 येते. मग 0 to 0 व्हॅल्यू काय येते, एकच व्हॅल्यू येते जी काय आहे, 0 आहे. मग इथं जर एकच डिजिट येत असेल 0 तर नंबर ऑफ टाइप्स ऑफ सबसेल्स किती असणार आहेत, एकच प्रेझेंट असणार आहे. आणि ते कोणतं असेल, टाइप ऑफ सबसेल कोणता असेल तर तो 1s असणार आहे. याचा अर्थ काय, एन ची व्हॅल्यू 1 असेल तेव्हा कोणतं सबसेल प्रेझेंट असेल, 1s हे सबसेल प्रेझेंट असेल. तिथं दुसरं कोणतेही सबसेल प्रेझेंट असणार नाही. नेक्स्ट बघा, एन ची व्हॅल्यू 2 असताना शेल कोणता असेल, एन ची व्हॅल्यू 2 असताना शेल कोणता आहे, एल शेल आहे. मग एल साठी ह्या एल शेल साठी अझिमुथल क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू काय येतील, 0 to n-1. आपण काय करणार, एन च्या जागी 2 भरणार, 2 - 1 काय येतं, 1 येतं. मग 0 to 1 2 डिजिट येतात, 0 आणि 1. मग आपण काय म्हणतोय, नंबर ऑफ टाइप्स ऑफ सबसेल्स काय असणार आहे, 2 असणार आहेत. आणि त्या 2 सबसेल्स कोणत्या असतील, एक 2s असेल आणि दुसरं 2p हे सबसेल प्रेझेंट असेल. एन ची व्हॅल्यू 3 असताना
शेल कोणता असेल, एम शेल असेल. एलच्या व्हॅल्यू काय असेल 3 - 1 2 येईल. मग 0 पासून 2 पर्यंत 0 1 2. नंबर ऑफ टाइप्स ऑफ सबसेल्स असतील 3 आणि त्या कोणत्या सबसेल्स असतील 3s 3p आणि 3d. नेक्स्ट बघा एन ची व्हॅल्यू 4 असताना शेल कोणता असेल, एन शेल असेल. एलच्या व्हॅल्यू काय येतील 4 - 1 म्हणजे 3. 0 to 3 व्हॅल्यू येतील 0 1 2 आणि 3. नंबर ऑफ टाइप्स ऑफ सबसेल्स काय असतील 4 असतील आणि त्या टाइप्स कोणते असतील तर 4s 4p 4d आणि 4f. आपल्याला याच्यावरून काय समजतं, एन ची व्हॅल्यू 1 असेल तर तिथं एकच टाइपचं सबसेल असतं 1s. एन ची व्हॅल्यू 2 असेल तर आपल्याला दोन टाइपचे सबसेल भेटतात 2s आणि 2p. इथं 2d लिहिलेलं नाहीये, 2s आणि 2p. नेक्स्ट बघा एन ची व्हॅल्यू 3 असताना तीनच टाइपचे सबसेल्स असतात 3s 3p 3d. नेक्स्ट बघा एन ची व्हॅल्यू 4 असताना टाइप्स ऑफ सबसेल्स कसे असतात 4s 4p 4d 4f. आणखी एक लक्षात ठेवायचं काय असेल, एन ची व्हॅल्यू 1 असेल तर टाइप ऑफ सबसेल एकच असेल. एन ची व्हॅल्यू 2 असेल टाइप्स ऑफ सबसेल्स 2 असतील. एन ची व्हॅल्यू 3 असेल टाइप्स ऑफ सबसेल्स 3 असतील आणि एन ची व्हॅल्यू 4 असेल टाइप्स ऑफ सबसेल्स 4 प्रेझेंट असतील. मग हा अझोमिटर क्वांटम नंबर आपण स्टडी का करतो, एक तर तो काय करतो इलेक्ट्रॉनचं अँग्युलर मोमेंटम सांगतो, दुसरं काय सांगतोय तो शेप ऑफ द ऑर्बिटल, ऑर्बिटलचा शेप कसा असेल हे पण सांगण्याचं काम कोण करतोय, हा अझोमिटर क्वांटम नंबर करतोय. आणखी काय सांगतोय तो, आपल्याला काय सांगतोय नंबर ऑफ ऑर्बिटल्स इन अ शेल. एखाद्या शेल मध्ये एन ची व्हॅल्यू जर आपल्याला माहिती असेल तर आपण काय करतोय तिथं कोणकोणते शेल्स प्रेझेंट असेल आपण डिटरमाइन करतोय. सपोज एन ची व्हॅल्यू 3 असेल तर आपल्याला टेबल मध्ये डायरेक्ट समजतं एन इज इक्वल टू 3 असेल तर टाइप्स ऑफ सबसेल्स काय असणार आहे 3s 3p आणि 3d. हे काय असणार आहे तीनच टाइपचे सबसेल्स प्रेझेंट असणार आहे. आणखी काय सांगतोय आपण व्हॅल्यू ऑफ एल रेंजेस फ्रॉम 0 to n-1. म्हणजे एन ची व्हॅल्यू जर आपल्याला माहिती असेल तर आपण काय करू शकतो एल च्या व्हॅल्यू काय आहेत हे सांगू शकतो. आणखी त्या क्वांटम नंबरला काय काय म्हटलं जातं, सेकंडरी क्वांटम नंबर, सेकंडरी क्वांटम नंबर, सबसिडरी क्वांटम नंबर, ऑर्बिटल क्वांटम नंबर आणि अँग्युलर मोमेंटम क्वांटम नंबर. जर आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं असेल, काय दिलेलं असेल, सपोज आपण म्हणलं काय दिलेलं आहे 3p दिलेलं आहे, त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, ठीक आहे. तर आपण याच्यावरून काय सांगतो एन ची व्हॅल्यू काय आहे 3 आहे आणि एल ची व्हॅल्यू p ऑर्बिटल साठी काय असली पाहिजे, p ऑर्बिटल कुठं असणार आहे, एल ची व्हॅल्यू काय असते 0 1 आणि 2. p साठी आपली एल ची व्हॅल्यू काय असते 1 असते. कुठे लिहिलेलं आहे मी, इथं लिहिलेलं आहे. एल इज इक्वल टू 0 असेल तर कोणता असणार आहे ऑर्बिटल एस असणार आहे. एल इज इक्वल टू 1 व्हॅल्यू असेल तेव्हा p असणार आहे. एल इज इक्वल टू 2 व्हॅल्यू असणार आहे तेव्हा d असणार आहे. एल इज इक्वल टू 3 असेल तेव्हा f. याचा अर्थ काय, हे 0 लिहिलेलं आहे ते कशासाठी लिहिले, एस साठी लिहिले, हे 0 लिहिले ते एस साठी लिहिले, हे 1 लिहिले ते साठी लिहिले, p साठी लिहिले. नेक्स्ट हे एस साठी असेल, हे p साठी असेल आणि हे 2 कोणासाठी आहे d साठी आहे. पुढे काय लिहिले आपण 0 एस साठी लिहिले, 1 p साठी लिहिले, 2 d साठी लिहिले आणि 3 कशासाठी लिहिले f साठी लिहिलेलं आहे. आणखीन एक एक्झाम्पल जर घेतलं आपण, काय घेतलं 4f1, 4f मध्ये एक इलेक्ट्रॉन असेल तर आपण याच्यावरून काय सांगू शकतो आतापर्यंत n ची व्हॅल्यू काय आहे 4 आहे. 4th शेल मध्ये आहे इलेक्ट्रॉन आणि l ची व्हॅल्यू f साठी आपण किती लिहिलेले आहे, n ची व्हॅल्यू, l ची व्हॅल्यू काय लिहिलेली आहे 3 लिहिलेलं आहे. म्हणजे जर आपल्याला काय माहिती असेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहिती असेल तर आपण काय करू शकतो त्याच्यातून n आणि l च्या व्हॅल्यू डिटरमाइन करू शकतो. हेच जर आपण अपोजिट केलं तरी चालेल. n ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, l ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे तर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू शकतो. कसं लिहिणार, n ची व्हॅल्यू 4 असेल तर 4 लिहिणार, l ची व्हॅल्यू 3 आहे म्हणजे कोणतं ऑर्बिटल असणार आहे f ऑर्बिटल असणार आहे आणि त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन काय आहे तिथं प्रेझेंट आहे. याचा अर्थ काय, आपल्याला जर इलेक्ट्रॉनची पोझिशन आणि त्याच्या प्रॉपर्टीज माहिती असायला हव्या तर आपल्याला काय लागतात, हे क्वांटम नंबर्स आपल्याला स्टडी करावे लागतात. आपण आतापर्यंत काय केलेलं आहे, 2 क्वांटम नंबर्स बघितलेले आहेत. पहिला जो काय सांगतो मेन एनर्जी लेवल कोणती आहे आणि आज दुसरा बघितलेला आहे तो काय सांगतो त्या मेन एनर्जी लेवल मधल्या सब लेवल्स जे आहेत त्याला आपण काय म्हणतो ऑर्बिटल्स म्हणतो. ते कोणकोणते ऑर्बिटल्स तिथं प्रेझेंट
प्रेझेंट असू शकतात। इलेक्ट्रॉन नक्की कुठे प्रेझेंट आहे आपल्याला समजण्यासाठी आणखी 2 क्वांटम नंबर आपण स्टडी करणार आहोत। ह्या 2 क्वांटम नंबर शिकलेलो आहोत, त्याच्यावरून आपल्याला काय समजलं, एनर्जी लेवल कोणती आहे आणि कोणकोणत्या ऑर्बिटल्स तिथं प्रेझेंट असू शकतात। इथून पुढचे जे क्वांटम नंबर 2 राहिलेले आहेत, तिसरा आहे आपला मॅग्नेटिक क्वांटम नंबर आणि लास्ट आहे स्पिन क्वांटम नंबर। आपण काय करू, थर्ड क्वांटम नंबर आहे तो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये स्टडी करू। समजला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।